गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात 3 तरुण वाहून चालले होते, पण तेवढ्यात एका 70 वर्षाच्या म्हातारीने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून या म्हातारीचं कौतुक होत आहे। 70 वर्षाच्या आजीने अंगावरील साडीने वाचवले 2 जीव, गोदावरी पुरातील थरार। लक्षात घ्या, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे महाराष्ट्राकडून। गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात 3 तरुण वाहून गेले आणि चालले होते, पण तेवढ्यात एका 70 वर्षाच्या आजीने म्हातारीने असे काही केले की ज्यामुळे संपूर्ण देशातून या म्हातारीचे कौतुक होत आहे। दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला अचानक पूर आला। पाण्याचा जीवघेणा वेग इतका भयानक होता की सगळीकडे भयावह वातावरण पसरले। शेतातील मोटर काढायला गेलेले 3 तरुण पाण्यात उतरताच पाण्याचा प्रचंड महापूर आला आणि ते वेगाने गड्यागड्या खाऊ लागले। आजूबाजूला कोणीच नव्हतं, आवाज दिला कोणालाच ऐकू जात नव्हतं, पण तेवढ्यात तिथे शेळा चारायला आलेले एक म्हातारी एका झाडाखाली बसलेली होती। तिने लांब अंतरावरून या तरुणाचा जीवघेणा संघर्ष पाहिला। ती धावत किनाऱ्यावर आली, पण तिच्याकडे न कोणाचा लाईफ जॅकेट होता, न कोणती दोरी, न कोणती लाकूड होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला पोहता येत नव्हते, ना तिच्याकडे पाण्यात जाण्याइतकी ताकद होती। पण तरीही या 70 वर्षाच्या म्हातारीने किनाऱ्यावर उभे राहून असे डोके चालवले की त्यामुळे 3 तरुण तर वाचलेत, परंतु अख्ख्या देशात या म्हातारीची डंका वाजायला सुरुवात झाली। मग नेमकं काय डोके चालवले त्या 70 वर्षाच्या म्हातारीने? हातात कोणतीही वस्तू नसताना किनाऱ्यावरून त्या महिलेने असं कसं काय चमत्कार केला की ज्यामुळे ते तरुण वाचले? चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्टमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजुळ गावाच्या परिसरात त्या दिवशीची दुपार अत्यंत शांत होती। अखेर गोदावरी नदीला पूर आलेला होता। पावसाचे प्रमाण अचानक वाढलेले होते, पण कोणाला कल्पना नव्हती की एक थरारक सगळ्यात देशाला व्हायरल होणार आहे। त्या दिवशीच्या दुपारी ही घटना खरोखरच घडत होती। आसपासच्या कोणीच नव्हते, पण म्हातारीने जे डोके चालवले ते लोक त्याला चमत्कार म्हणत आहेत। आभाळ कुट्ट ढगाने भरलेलं होतं, पावसाची बारीक रिमझिम सुरू, पण हवामानातील गुदगुदणारी शांतता काहीतरी मोठे अतिरिक्त येणारी जाणीव करून देत होती। दारणा धरण जे नाशिक क्षेत्रामध्ये येते, त्याच धरणातून एक विसर्ग सोडण्यात आला। जवळपास 36 तास मुसळधार पाऊस झाला। धरणाची दारे उघडल्या गेली आणि गोदावरी ते शांत वाटणाऱ्या पात्रात हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग व्हायला सुरू झाला। एका सेकंदाला लाखो लिटर पाणी त्या नदीच्या पात्रातून वाहत होते, पण कोणाला कल्पना नव्हती की काही तरुण त्याच्या जातीच एक मोठा अनर्थ होईल। नदीकाठी राहणाऱ्या लोकांचा या पाण्याच्या अचानक वाढणाऱ्या ताकदीचा अंदाज आला नाही, कारण की सेकंदातच पाणी इतके वाढले होते की कोणाला काही काळजाचाही लागला नाही। पण याच दरम्यान मंजूर गावाचे 3 तरुण सखे भाऊ आपल्या शेतातील ओलितासाठी बसवलेले कृषी पंप पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून ते बाहेर काढण्यासाठी नदीपात्राकडे गेले। 3 तरुण घरून निघालेले होते। त्यांना सांगण्यात आलं होते की तेवढा पंप काढून आणा, पण त्यांची माहिती नव्हती की नदीच्या पाण्याचा वेग वाढलाय आणि आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो। परंतु ते निघाले, पण म्हणतात ना, ज्यावेळी असे व्हायचे असते त्यावेळी बुद्धी काम करत नाही। तसंच घडलं। नदीच्या पात्र त्यांना अजूनही शांत वाटत होतं। ते तिथे असे जाऊ लागले तसा पाण्याचा रंग बदलला। गरुड पाण्याचे वेगाने फिरू लागले, पण त्या तिघाच्या मनात एकच विचार होता की 5 मिनिटात पंप काढून वर आणूया आणि मागे फिरूया। खरं तर ते 3 भाऊ होते। त्यांच्यापैकी एक भाऊ म्हणाला देखील, अरे भावांनो, कदाचित पाणी वाढलंय, सकाळी पाणी नितळ होतं आणि नितळ पाण्यात गडूड झालेला आहे वगैरे वाढल्यासारखं वाटतंय। पण त्यातला मधला भाऊ म्हणाला, अरे काय, 5 मिनिटात पंप काढून लगेच माघारी फिरू? मग त्यांच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक ठरणार होती। त्यांनी पाण्याचा ठाऊक पाहून ते घेतले, पण गुडघ्याभर इतके होते। पण त्यांना कल्पना नव्हती की दारणा धरातून आता प्रचंड विसर्ग सुटला आहे। 100 मीटरच्या अंतरावर त्यांना आता सगळ्या मृत्यूचा सापळा दिसत होता। ते तिघे भाऊ पाण्याच्या पात्रात थोडे आत सरकले आणि अवघ्या काही सेकंदात गोदावरीचा शांत रूपांतर एका भयानक महापुरात झाले। याची कल्पना कोणालाच नव्हती की काय होणार, पण महापूर पहा पुढे काय घडलं। अचानक दूरवरून एक महाभयंकर गुटक्यासारखा आवाज आला। खरं तर त्यांना मोटराच्या पाईपला थरले होते। एका भाऊने आतमध्ये गेला होता आणि दुसरा भाऊ त्याला मदत करण्यासाठी हळूहळू किनाऱ्यावरून सरकत होता। आता तो महाभयानक क्षण येणार होता की ज्यामुळे त्यांचा पाय जमिनीवर आता पाण्याच्या वर तरंगायला लागणार आहे, कारण की गडगड आवाज झाला। जणू काय नदीच्या पात्रातून एक मोठा खडकच कोसळला असा आवाज झाला। लक्षात पाण्याचा रंग गडूड झालेला आहे,
5 ते 6 फूट उंचीचा मालडोक थेंड लोंढा थेंड या तिघांच्या अंगावर धडकला. तिन्ही भावांच्या पायाखालची जी माती आहे ती खडी एका क्षणात पोहून गेली. पाण्याचा वेग इतका आकरी-विक्राळ होता की अवघ्या काही सेकंदात पाणी गुडघ्या इतकंपासून थेट छातीपर्यंत आले. कृषी पंपाचे वजन आणि पाण्याचा प्रचंड दाब यामध्ये तिघांचे पाय जमिनीवर ठेरेनासे झालेले होते. त्यावेळी तिघेही पडापडी म्हणून असे ओरडू लागले, काठाकडे सरका असे म्हणू लागले. तेवढ्यात एका भावाने अंकात केला, मागे फिरण्याचे सगळे मार्ग बंद. प्रवाहाचा प्रेशर इतका भयंकर होता की जणू शेकडो टन प्रवाहाचा प्रवाह त्यांना ढकलत होता. आता मोटर त्यांनी हातात घट्ट धरली होती, पण त्यांना ते सोडण्यासाठी गेल्यानंतर छातीत श्वास रोखून ते पाण्याच्या वेगात लढा देत होते. आणि त्यानंतर निसर्गाच्या ताकदीपुढे मानवी ताकद अपुरी पडते. अवघ्या 5 मिनिटात तिचे भाव आणि किनाऱ्यावर हळूहळू सरकत गोदावरीच्या मध्य प्रवाहात खोलून ते गेले आणि वाहू लागले. आता विषय संपला होता. किनारपट्टीहून 10 फूट अंतरावर असणारे हे जवळपास याच पात्राच्या मधोमध गेले होते. आणि ज्या व्यक्ती एकदा पत्राच्या मधोमध जातो तो आतापर्यंत कधीच वाचलेला नाही हे त्याच्या गावातील गोष्ट त्यांना समजून सांगावी लागली. वाचवा, कुणीतरी वाचवा! या तिन्ही भावांच्या किंकाळ्या त्या पावसाच्या आणि प्रचंड गडगडाट विलीन होत होत्या. पाण्याचा प्रवाह 50 ते 100 मीटर वेगाने होता पुढे जात होता. कधी त्या वेगाला भावाचे डोके वर यायचे, तर कधी पाय वरती यायचे, तर कधी पाणी पोटात जात होता. गढूळ पाण्यामुळे डोकं जुळजुळत असते. किनाऱ्यावर कुठेही काही दिसत नव्हतं. त्यांना वाटलं आता एकदा ओढणका वाईत एकदा खडक लागेल, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यांना अंत होता की सगळीकडे भयानक अंधकार पसरलेला आहे. पाण्याचा वेगाने ते लांब जात आहे, थेट पात्राच्या मध्यभागी फेकले आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या, तिथे पाण्याचा भोवरा तयार झाला आणि एक भाऊ पाण्याच्या भोवऱ्यात अडकला तर दुसरीकडे दुसरा जाण्याचा मार्ग करत होता. आजूबाजूला परिसर निर्जन होता. आता हे सगळं करणं म्हणजेच की स्वतःच आपला जीव देण्यासारखी गंमत झालेली होती. या सगळ्या संपलेल्या तरुण पोरा आता डोळ्यासमोर त्यांचं सगळं अंत दिसत होतं. तेवढ्यात नदीकाठच्या झाडावर एक सावली बाहेर पडली आणि त्या सावलीने दृश्य पाहिले की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला काळजाचा ठोका चुकवला तो कोण आहे आणि ती सावली कशी? ती होती एक महिला आणि जे वयस्कर होती, ज्याचे नाव ताराबाई आणि त्यांचं जे हे आहे त्याला शेळ्या चारण्याची सवय होती. त्या आजीने नजर अचानक पात्राच्या मध्यभागी गेली. ते 1 किलोमीटरपासून तर शेळ्या चारत असल्याचे होते आणि स्वतःच्या कडेला एका झाडापाशी बांधल्या होत्या. त्यांनी खरं पाहिलं की कोणीतरी नदीमध्ये हात बसण्याचा करतोय. म्हणूनच तो धावत धावत पडत आहे. वाचवा! असा क्षीण आवाज त्यांनी कानावर पडला. त्यांनी वय म्हातारपणी आणि त्यानंतर लक्षात घ्या, त्यांना पायाखालची जमीन सरकली. 25 ते 30 वर्ष वयाची पोरं च्या 11 विक्राळ पात्रता बुडत होती. गटागड्या खात होती. आजीने क्षणाभरचा विचार न करता पात्राच्या दिशेने धाव घेतली. ती काठावरच्या आल्या, पण काठावर आजीच्या डोक्यावर आभाळाचा कोस होते. एखादी लांब दोरी ना लाकूड ना कुठला रेस्क्यू टीमचा माणूस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगात पाण्याचं उतरून खेचण्याची ताकद सुद्धा झालेली नव्हती. मग ती वाचवायला धावू लागली. त्या म्हातारीने आपले डोकं चालवलं आणि त्याच्या लक्षात आजूबाजूला बघितलं तर त्याच्याजवळ काहीच नव्हतं. सगळीकडे त्याला दगडधोंडे दिसत होते. या तिघा भावांचे जीव आता थोड्या वेळातच जाणार होते, कारण की पूर एवढा वाढलेला होता आणि या पुराच्या महाकाय पुरामध्ये वाहून जाणार होते. परंतु तिच्या मनात आणि त्याच्या ध्यानात दुसरंच काही सुरू होतं. त्याने विचार केला की आपल्याला काही ना काही करावे लागेल. तिने साक्षात मृत्यूनाही माघार घेतली. काय होतं तो निर्णय की ती म्हातारी नेमकं काय करणार होती? त्या 70 वर्षाच्या म्हातारीने नेमकं काय केलेलं होतं की ज्यामुळे अक्षरशः सगळ्याच आश्चर्याचा धक्का बसला. लोक याला चमत्कार म्हणू लागले. खरं तर ती 70 वर्षाची म्हातारी होती. तिच्या लक्षात आले की आपल्याकडे ना काठी ना लाकूड ना जॅकेट ना पोहू शकतो हे तर मुश्किल झाली. तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावर एक साडी आहे आणि ती साडी आपण जर मध्ये फेकली तर कदाचित ते त्याला धरून येऊ शकतात. पण तिने कुठली लाज आणि कसली पर्वा न करता अक्षरशः अंगाला साडी सोडली आणि त्या साडीचा एक छोटा आकार तिने दगडाला बांधला आणि दगडाला बांधून दुसरे टोक जे आहे ते एका झाडाच्या बाजूला बांधले आणि ती साडी तिने थेट पाण्यात फेकली. अक्षरशः त्या तिन्हीपैकी दोघा भावांनी तो पत्थर धरला आणि त्यानंतर पदर धरला आणि अक्षरशः ते बाहेर आले. त्या महाराजांनी स्वतःचे संपूर्ण तत्कालीन जीवाचे त्या साडीच्या रयासाचे आणि दोघांना किनाऱ्यावर ओढले. खरं तर तिसऱ्या भावाला वाचवता आलं नाही,
पण अंगावरची साडी नेऊन 2 लेकरांचं आढळत होतं. खेचून आणणाऱ्या त्या म्हातारीचे शौर्य आणि इतिहासातल्या हिरकणीपेक्षा कमी नाही. या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विठुरायाच्या या चमत्कारासाठी रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.